पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे वळूया। छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना मारहाण केलेल्या प्रकरणी कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत। धाराशिवमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयावरती जात गोंधळ घालत जोरदार घोषणाबाजी केली आहे। दरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर गोंधळ घालणाऱ्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं असून बंदोबस्तात देखील वाढ करण्यात आली आहे। तर दुसरीकडे सुनील तटकरे धाराशिवकडे रवाना होत असताना लातूरमध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तटकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या ठिकाणी हा गोंधळ घालण्यात आलाय। दरम्यान नांदेडमध्ये आक्रमक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे बॅनर्स फाडलेले आहेत आणि अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे सगळे बॅनर्स लावलेले होते ते कार्यकर्त्यांनी फाडून टाकलेत। सर्वच ठिकाणी कार्यकर्ते आक्रमक झाल्यामुळे आता निषेध व्यक्त केला जातोय। वैचारिक मतभेद ठेवले पाहिजे, पण त्या ठिकाणी हाणामारी होईल, कुठल्याही संघटनेमध्ये हाणामारी होईल इथपर्यंत परिस्थिती येऊ नये। कोणी असे भडकाऊ व्यक्तित्व करू नये ज्यातनं महाराष्ट्रात अशांतता निर्माण होईल। आणि काही करून आपण राजकारणात काम करणाऱ्या आणि सरकारमध्ये काम करणाऱ्या आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, आम्ही सर्वांनी एका जबाबदारीने काम केलं पाहिजे। हातात कायदा घेऊन कुठलाही निर्णय होऊ शकत नाही। हातात कायदा घेऊन काही राज्य पुढे जाऊ शकणार नाही। तुम्हाला वैचारिक पद्धतीने लढाई लढावी लागेल आणि राज्याला पुढे न्यावं लागेल। दरम्यान यातलीच एक महत्त्वाची अपडेट आता अशी समोर येते। सुनील तटकरे असतील, रुपाली चाकणकर आणि आमदार विक्रम काळे हे छावा संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत तुळजापूरमध्ये बैठक घेत आहेत आणि काल जो सगळा प्रकार घडला या संदर्भात या ठिकाणी चर्चा सुरू आहे। आपण बघतोय चर्चेमध्ये सुनील तटकरे असतील, रुपाली चाकणकर असतील, आमदार विक्रम काळे हे छावाच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक करतायत। काल जो सगळा प्रकार घडला या संदर्भात या सगळ्यावरती या बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे। आपण बघतो या बैठकीत सुद्धा खरं तर पोलीस बंदोबस्त आपल्याला बघायला मिळतोय। छावाचे कार्यकर्ते असतील आणि राष्ट्रवादीचे हे सगळे महत्त्वाचे नेते या बैठकीत आपल्याला बघायला मिळत आहेत। सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, आमदार विक्रम काळे हे ही बैठक घेत आहेत। आमचे प्रतिनिधी शशिकांत अधिकची माहिती देतात। शशिकांत, हा सगळा प्रकार काल घडला, आपण बघितलं, त्याचे पडसाद सुद्धा आता सगळीकडे उमटायला लागलेत आणि त्यानंतर ही बैठक होतीये। काय नेमकी चर्चा बैठकीत होतीये? मी आता सध्या लातूरमध्ये आहे। धाराशिवमध्ये बैठक सुरू आहे, त्याच्यामध्ये छावाच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न कदाचित राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करत असतील। मात्र सध्या लातूरमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते, नेते मंडळी या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत आणि सूरज चव्हाण यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी होताना दिसत आहे। आपण सध्या लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहोत आणि आपण बघत असाल इथं मोठा मॉब या ठिकाणी आहे। छावाचे कार्यकर्ते असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सोडता सर्वच पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत, भाजपचे आहेत, शिवसेना शिंदे गटाचे सुद्धा आहेत, उद्धव ठाकरे गटाचे आहेत। आपल्यासोबत अखिल भारतीय छावा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील आहेत। नानासाहेब जावळे पाटील यांचे ज्येष्ठ बंधू अण्णासाहेब पाटील यांनीच छावा संघटनेची स्थापना 3 दशकापूर्वी केली होती आणि आज छावावर खरं तर वेगवेगळे आक्रमक आंदोलन करण्यासाठी छावा प्रसिद्ध आहे। छावानं अनेक आंदोलन उचलून धरली, मात्र आज एका आंदोलनानंतर छावाच्याच प्रदेशाध्यक्षाला एक मोठा हल्ला त्यांच्यावर झालेला आहे, ते पण सत्ताधारी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाकडून, युवकच्या। काय तुमचं आता मागणी आहे, काय तुमचं म्हणणं? शेतकऱ्यांचे विषय घेऊन त्या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी गेलेले होते। त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा तटकरे असताना काहीतरी कट करून त्या ठिकाणी सूरज चव्हाण सारखा एक गावगुंड त्या ठिकाणी मारहाण करतो आणि त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही। म्हणून अखिल भारतीय छावा संघटना याच्यामध्ये आता गुन्हा दाखल झालेला आहे विवेकानंद पोलीस ठाण्यामध्ये, त्यांच्यासहित इतर 10 जणांवरती गुन्हा दाखल। त्याच्यावर 307 दाखल झालं पाहिजे आणि कृषी मंत्र्याचा तात्काळ मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला गेला पाहिजे। अन्यथा 26 तारखेला लातूरमध्ये मुख्यमंत्र्याचा दौरा आहे। जोपर्यंत त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही तोपर्यंत आम्ही लातूरमध्ये त्यांना पाऊल ठेवू देणार नाहीत। आणि दुसरा एक मुद्दा आहे की राष्ट्रवादीचा कुठेही कार्यक्रम असो, अखिल भारतीय छावा संघटना पत्ते फेगळून त्यांचा कार्यक्रम उधळून लावेल। राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठलाही कार्यक्रम आता महाराष्ट्रामध्ये येता का उधळून टाकण्याचा इशारा नानासाहेब जावळे पाटील यांनी दिला। आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेश सचिव आहेत अभय साळुंखे। अभय दादा, काँग्रेसनं सुद्धा याला पाठिंबा दिलेला आहे, कशा पद्धतीने तुम्ही बघताय या बंदमध्ये तुम्ही हिरिरीनं सहभाग नोंदवलेला? अत्यंत उत्स्फूर्तपणे तमाम लातूरकरांनी आज बंद पाळलाय। लातूरकरांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या संदर्भात संतापाची लाट आहे।
हे अति झालं असं प्रत्येकाचं म्हणणं आहे. आम्ही बघतोय आता महाराष्ट्र कधी नव्हे ते विधान भवनात मारामाऱ्या, आता आमदारात मारामाऱ्या, आताही रस्त्यावर मारामारी, आंदोलन करणाऱ्या, शांततेनं भूमिका मांडणाऱ्या, रम्मी खेळणाऱ्या, कृषी मंत्र्याचा निषेध करणाऱ्या, बरं त्यांचे प्रदेशात तटकरे शांततेनं राजीनामा त्यांनी निवेदन स्वीकारलं आणि ह्यांना कुठली आली मस्ती. हे सत्तेच्या जीवावर दलाल जे पोचलेले आहेत यांच्यामुळे सगळी शिस्त बिघडत आहे. जर यांना नीतिमत्ता असेल त्यांनी तात्काळ कृषी मंत्र्याचा राजीनामा घ्यावा, या गुन्हेगारांना, या गुंडांना तात्काळ अटक करावी, कडक कारवाई करावी, एवढीच मागणी आहे. आणि ही जर पूर्ण नाही झाली तर आताच लोक तुम्हाला माफ करणार नाहीत, लक्षात ठेवा. आपल्यासोबत सत्ताधारी भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष आहेत ॲडव्होकेट गणेश गोमचाळे. तुम्ही सत्ताधारी भाजपमध्ये आहात, सत्ताधारी तुमच्या घटक पक्षानं अशा पद्धतीचा हल्ला केलेला आहे, तुम्ही रस्त्यावर उतरलेला काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावरती दाखल झालेलं आहे. त्यांच्याकडनं सूरज चव्हाण यांच्या विरोधात हे आंदोलन होत आहे. काय नेमकी प्रतिक्रिया आहे, का इतका आक्रमक पवित्रा? काल जे आमचे शेतकरी पुत्र विजय गाडगे पाटील यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला, तो हल्ला करणारा सूरज चव्हाण, ज्या सूरज चव्हाणांनी त्याची बडतर त्याला पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे आणि त्यांनी जो हा प्रकार केलेला आहे तो छावा पूर्ण आता संतापलेली आहे. त्याला महाराष्ट्रभर कुठल्याही जागी छावा संघटना फिरू देणार नाही, हे आम्ही छावा क्रांतीवीर सेनेतर्फे त्याला आम्ही आश्वासन त्याला हे करतो की त्याला त्यांनी इथून पुढे जर तो महाराष्ट्रात फिरला तर त्याला आम्ही त्याचे कपडे फाडल्याशिवाय आम्ही त्याचे राहणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावरती आलेला आहात, तुम्ही पोस्टर्स देखील फाडण्याचा प्रयत्न केला. इतका आक्रमक भूमिका का, नेमकं काय? जर आज या महाराष्ट्रात जर सरकार जर भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेगड यांचं जर असेल तर आज या ठिकाणी असताना जर खुलेआम जर विजय गाडगे पाटलांना जर मारहाण होत असेल तर अजित पवारांनी याची कठोर कारवाई त्या सूरज चव्हाणवर करायला पाहिजे. आणि जर येत्या काळात जर सूरज चव्हाणला जर कठोर कारवाई झाली नाही तर छावा क्रांतीवीर सेना व अखिल भारतीय मराठा संघाचे सर्व नेते हे त्याला कायदेशीर त्याला धारेवर धरतील ही आम्हाला वाईट आहे. आणि राष्ट्रवादी अजित पवारांना एकच विनंती आहे, येत्या काळात जर त्याचा जर राजीनामा घेतला नाही तर तो राजीनामा जर धरला नाही तर येत्या काही दिवसात सूरज चव्हाणला नाशिकमध्ये काय महाराष्ट्रात कुठे फिरू देणार नाही आणि छावा संघटना त्याला जिथं दिसल तिथं मारल्याशिवाय राहणार नाही, ही आम्हाला तुमच्या समोर ग्वाही देतो. आपण आंदोलन करताय, काय भावना आहे? ज्या पद्धतीने काल सूरज चव्हाण सारख्या मुजोर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने आमच्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण केली, याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही छावा क्रांतीवीर सेना रस्त्यावर उतरलेली आहे. ज्या पद्धतीने त्यांना मारहाण करण्यात आली, अरे चूक तुमच्या कृषी मंत्र्यांनी करायची, पत्ते त्यांनी खेळायचे आणि मारहाण आमच्या पदाधिकाऱ्याला करायची, हे किती योग्य आहे? ही जुलूमशाही, ही उर्मट दादागिरी छावा संघटना कधी सहन करणार नाही. आणि अजित पवारला मी सांगू इच्छितो, दादा हे आता खूप झालं. शेतकऱ्यांच्या नावावर तुम्ही मतं मिळवायचे, आपल्या घराच्या तिजोऱ्या भरायच्या, कर्जमाफीचे आश्वासनं द्यायचे आणि त्या शेतकरी पुत्राला मारायचं तुमच्या ऑफिसला बोलून, हे चुकीचं आहे दादा. याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि माणिकराव कोकाटेंचा देखील राजीनामा या ठिकाणी घेतला पाहिजे अशी विनंती करतो. नाशिकमध्ये हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं समोर कार्यालय आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर अशा पद्धतीनं आंदोलन जे आहे ते केलं जातंय. पोलीस आता घटनास्थळी दाखल झालेलं आहे. पोलिसांकडनं आंदोलन करताना आता सूचना दिल्या जात आहे. आणखी काही पदाधिकारी आहे, आपण त्यांना देखील विचारणार आहोत. काही महिला पदाधिकारी आहे, काय भावना आहे तुमची? गरीब शेतकऱ्याचं लेकरू शेतकऱ्यांसाठीच गेलेले असताना या माजुरड्या पैशावाल्यांनी त्यांच्यावर मारहाण केली, याचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे. सगळ्यांचा संताप व्यक्त करतोय. असं व्हायला नाही पाहिजे. गरीब शेतकरी आहे, शेतकऱ्यांसाठीच मागणी करत होतो. निवेदन दिलं असताना त्यांना मारहाण केली. त्याच्यामुळे आम्ही छावा संघटनेचे सगळे कर्मचारी, आम्ही सगळे पदाधिकारी हे संतप्त झालेलो आहे. छावा क्रांतीवीर सेनेचा विजय असो. काय मागणी? आमची सरळ मागणी अशी आहे, विजय गाडगे पाटील अनेक वर्षांपासून गोरगरीब कष्टकरी कामगारांच्या शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत असतात. ते रीतसर निवेदन घेऊन गेले. निवेदन देत असताना निवेदन देऊन झाल्यानंतरून या सूरज चव्हाण नामक व्यक्तीने आणि त्याच्याबरोबरच्या सहकाऱ्यांनी आमच्या विजय गाडगे पाटलांना, म्हणजे शेतकरी पुत्राला जो शेतकऱ्यांच्या व्यथा मांडतोय त्याला मारझोड केली लाथाबुक्क्यांनी. अरे ही कोणती पद्धत आहे? अरे सरकारकडे नाही न्याय मागणार तो कोणाकडे मागणार? सर्वसामान्य कार्यकर्ते विजय गाडगे पाटील 20 वर्षापासून, आत्ताचे कार्यकर्ते नाहीत, 20 वर्षापासून काम करणारे अतिशय हुशार व्यक्तिमत्व आहेत. अण्णासाहेब जावळे पाटलांच्या तालमीत तयार झालेली व्यक्तिमत्व आहे. तशा व्यक्तीवरती हा आत्ताचा आलेला सूरज चव्हाण हा हल्ला करतो, त्याच्याबरोबर सहकारी त्याच्यावर हल्ला करतात. ह्या सूरज चव्हाण
आणि त्याच्या साथीदारांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. देशद्रोहाचा का झाला पाहिजे तर शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी आमच्या गाडगे पाटील गेले होते आणि त्या व्यथा मांडल्या. त्या मांडल्या का बरं? म्हणून जर तुम्ही हल्ले करता असाल आमच्या कार्यकर्त्यांवरती, पदाधिकाऱ्यांवरती, तर अशा सूरज चव्हाणची हक्कलपट्टी आणि देशद्रोहाचा गुन्हा तात्काळ झाला पाहिजे ही आमची मागणी आहे. काय मागणी मॅडम? अटक करायला पाहिजे, सूरज चव्हाणची अटक व्हायला पाहिजे आणि आपले अजित पवार साहेबांनी ऍटलिस्ट शेतकऱ्यांबद्दल थोडी पण त्यांच्याकडे भावना असेल तर त्यांनी लगेच त्याला हकालपट्टी करायला पाहिजे त्यांचे संघटना. आपण बघतोय नाशिकमध्ये अशा पद्धतीनं छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडनं आंदोलन केलं गेलेलं आहे आणि त्यानंतर आता नाशिकच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा असा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतं. एकूणच छावा संघटनेचे कार्यकर्ते जे आहे ते प्रचंड आक्रमक झालेले आहे आणि या छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर आता पोलिसांकडनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे नाशिकच्या मुंबई नाका परिसरामध्ये असलेलं कार्यालय आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीचा बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे. निश्चित लक्ष्मण, खरं तर हे सगळं आंदोलन कालपासून पार पडते. कालपासून आक्रमक प्रतिक्रिया सगळ्या आंदोलकांच्या येत आहेत. आज या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी कशा पद्धतीने काळजी घेतली आहे, बंदोबस्त कशा पद्धतीने ठेवलाय? अमित, मी आता नाशिकच्या मुंबई नाक्यावरतीच आहे, ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतं. हे मुख्य कार्यालय आहे नाशिक नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातलं आणि याच कार्यालयाच्या बाहेर हे छावा संघटनेचे कार्यकर्ते जे आहे ते दाखल झाले. अचानकपणे या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन जे आहे ते सुरू केले. याची कुठलीही कल्पना पोलीस यंत्रणेला नव्हती आणि त्यानंतर हे आक्रमक झालेले कार्यकर्ते अचानक या परिसरामध्ये दाखल झाले आणि त्यांनी सूरज चव्हाण यांचे पोस्टर जाळण्याचा प्रयत्न केला. सूरज चव्हाण यांच्या पोस्टर्सला जोडे मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर या ठिकाणी दाखल झालेल्या पोलिसांनी या कार्यकर्त्यांच्या हातात असलेले जे पोस्टर्स आहे ते ताब्यात घेतलेले आहे आणि आता देखील या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी जी आहे ती या कार्यकर्त्यांकडनं केली जाते. पुन्हा एकदा यातल्या काही कार्यकर्त्यांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय. आपण अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करताय आणि सूरज चव्हाणांच्या नेमकी काय मागणी करावी? अजित दादांना आमचं एकच सांगणं आहे, या मुजोर सूरज चव्हाणचं जो राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष ह्या हरामखोराचा राजीनामा घेतला पाहिजे. मुळात आमचे जे पदाधिकारी होते ते शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारपर्यंत मांडण्यासाठी त्या ठिकाणी सुनील तटकरे साहेब आलेले असताना तिथे निवेदन देण्यासाठी गेले आणि त्यांच्यावर पत्ते फेकले त्यांनी. अहो, तुमचाच कृषी मंत्री जर विधानसभेत पत्ते रम्मी खेळतो, मग तुम्हाला पत्ते दिले तर तुम्हाला एवढी मिरची का झुमली? जर तुम्ही तसं वागायचं आणि नंतर आमच्याच पदाधिकाऱ्याला मारझोड करायची, हे कितपत योग्य आहे? पुढची भूमिका तुमची काय असणार आहे छावा संघटनेची? पुढची भूमिका एवढी राहणार आहे छावा संघटनेची. जर शरद पवार साहेबांनी अजित पवार साहेबांनी जर यांचा राजीनामा नाही घेतला तर आम्ही त्यांना महाराष्ट्रभर फिरू देणार नाही. महाराष्ट्रात पूर्ण आपरसाद उमटेल आणि ठिकठिकाणी आंदोलन होईल. अशा पद्धतीनं हे सगळे छावा संघटनेचे कार्यकर्ते जे आहेत ते प्रचंड आक्रमक आहे, संतप्त आहे. त्यांची मागणी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते आहे अजित पवार त्यांनी सूरज चव्हाण यांच्या पदाचा राजीनामा घ्यावा, त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी. अशा प्रकारची मागणी जी आहे ती या कार्यकर्त्यांकडनं केली जाते आणि त्याच स्वरूपाची जोरदार घोषणाबाजी आता नाशिकमध्ये केली जाते. आक्रमक हे सगळे कार्यकर्ते आहे आणि पोलीस जे आहेत ते देखील आता अमित या ठिकाणी दाखल झाले. अगदीच लक्ष्मण, तुम्ही पण सोबत राहा. आपल्यासोबत बालाजी निरफळ आहेत धाराशिवला, ज्या ठिकाणी बैठक सुरू आहे. राष्ट्रवादीचे सगळे महत्त्वाचे नेते या बैठकीत आपल्याला बघायला मिळत आहेत. तर बालाजी, बैठक सुरू झालेली आहे, बैठकीत नेमकी चर्चा काय सुरू आहे, समजूत काढण्याचा कशा पद्धतीनं प्रयत्न सुरू आहे? जर एक बघितलं गेलं तर आम्ही आताची महत्वाची घडामोड म्हणायला लागेल की सुनील तटकरे यांनी बैठकीत बोलताना माणिकराव कोकांटे जे कृषी मंत्री आहेत त्यांच्या वारंवारच्या या वर्तणुकीवर जी आहे ती नाराजी व्यक्त केलेली आहे. आम्ही पक्षानं त्याला वेळोवेळी सांगितलेलं आहे की याच्यात बदल करा, मात्र तो बदल होत नाही. शेतकरी हवालदिल आहे, पाऊस नाही, अशा काळात कर्जमाफीवरून विधानं असतील किंवा ही विधानं करणं चुकीची आहेत. ज्या पद्धतीनं कालचं पण जे व्हिडिओ बाहेर आलाय त्याच्यावर तर दिलेलं उत्तर हे सुद्धा कुठेतरी पक्षाला पटलेलं नाहीये आणि हे जे वक्तव्य आहेत ती सुनील तटकरे यांनी बैठकीत छावा आणि मराठा कार्यकर्त्यांना बोलताना केलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी निश्चितच कार्यवाहीचे जे संकेत आहेत पक्षाकडून ते कार्यवाहीचे संकेत सुनील तटकरे यांनी बोलताना दिलेले आहेत. माणिकराव कोकाटे यांच्यावरती कार्यवाही होईल आणि याच्यावरती जे आहे ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे अजित पवार जे आहेत ते निर्णय घेतील. वारंवार त्यांना सांगितलं त्यात बदल होत नाहीये असं सुनील तटकरे म्हणले. एकूण कार्यवाहीचे जे संकेत आहेत ते दिलेले आहेत. त्यामुळे ही मोठी घडामोड म्हणावं लागेल. ही बैठक आता
जी आहे ती मराठा संघटनाबरोबर सुनील तटकरे यांची पार पडलेली आहे. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. घटनेचा प्रकार जो झाला आहे तो चुकीचाच आहे असं सुनील तटकरेचं म्हणणं आहे. सुनील तटकरे ज्या त्या तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येत आहेत. बैठक संपलेली आहे पण आश्वासन दिलेलं आहे की कार्यवाही जी आहे ती यांच्यावरती दोन्ही मारहाण करणाऱ्या जवान आणि माणिकराव कोकाटे यांच्यावरती देखील होईल असं आश्वासन जे आहे ते सुनील तटकरे यांनी दिलेलं आहे. महत्वाचं म्हणजे जे गेली अनेक दिवसापासून माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत बोललं जात होतं किंवा व्यक्त केलं जात होतं नाराजी, त्याच्यात आता पक्ष सुद्धा त्यांच्यावरती नाराज होऊन कुठेतरी कार्यवाहीचे संकेत जे आहे ते सुनील तटकरे यांनी दिलेले आहेत. आम्ही निश्चित या बैठकीमध्ये खरं तर ही महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल. बालाजी, तुम्ही सोबतच राहा. आपण जाऊया. शशिकांत पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. शशिकांत, तुम्ही सध्या कुठे आहात आणि तिकडची सध्या काय परिस्थिती आहे? अनेक ठिकाणी आपण बघतोय कार्यकर्ते जे आहेत ते चांगलेच आक्रमक झाल्याचं चित्र आहे. मी सध्या लातूरमध्ये आहे. लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात या ठिकाणी छावाचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस वगळता सर्वच पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झाल्याचं आपल्याला इथे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी काही तर हातामध्ये रुग्ण या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकातनं गंजगोलाईकडे जाणाऱ्या रस्त्यावर पूर्ण यांनी चक्काजाम करून ठेवलेला आहे आणि अख्खा लातूर या ठिकाणी कडकडीत बंद आहे. लातूरसह रेणापूर आणि लातूर इतरही तालुक्याच्या ठिकाणी बंद पुकारण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत. लातूरमध्ये सकाळपासूनच तणावाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. सुनील तटकरे ज्यावेळेस सकाळी लातूरच्या आरोमा हॉटेलमधनं धाराशिवकडे रवाना झाले त्या ठिकाणी सुद्धा बुलढाणा, जालना आणि नांदेडीतून छावाचे कार्यकर्ते हे त्या ठिकाणी घोषणाबाजी करत आले होते. त्या ठिकाणी जर वेळीच त्या ठिकाणी पोलीस मदत आले नसते तर त्या ठिकाणी सुद्धा मोठा घटना त्या ठिकाणी घडू शकली असती. एकूणच बघायला गेलं तर छावाच्या कार्यकर्त्यांसोबत शिवसेना उद्धव ठाकरे, शिवसेना एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, शेतकरी संघटना अशी सगळीच राजकीय पक्ष या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत आणि अशा पद्धतीने एका शेतकऱ्याच्या मुलाला मारहाण करणं, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विशेषतः माणिकराव कोकाटे ज्या पद्धतीनं सभागृहामध्ये पत्ते खेळत असल्याचं प्रकरण दिसून आल्यामुळं विजय घाडगे हे त्या ठिकाणी पत्ते घेऊन प्रतिकात्मक त्यांनी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला हिंसक वळण लावण्याचं काम राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरेश चव्हाण यांनी केल्याचा आरोप या ठिकाणी हे सगळेच कार्यकर्ते करताना दिसून येत आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. शहराची वाहतूक व्यवस्था या ठिकाणी पूर्णपणे ठप्प झालेली आहे कारण हा छत्रपती शिवाजी महाराज चौक हा गंजगोलाईकडे मुख्य लातूरकडे जाणारा हा मुख्य चौक असल्यामुळं या ठिकाणीच मागच्या अर्ध्या ते पाऊण तासापासून हा ठिकाणी सुरू आहे. मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे आणि जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी कार्यकर्त्यांकडनं केली जात असल्याचं, आंदोलकांकडनं होत असल्याचं दिसून येत आहे. शशिकांत, खरं तर आपण बघतोय ही आंदोलनाची व्याप्ती पण वाढते. जसं तुम्ही सांगताय अनेक पक्षांनी यात सहभाग घेतलाय. लातूर बंदला प्रतिसाद नेमका कसा येतोय किंवा शहरातले जे सगळे दैनंदिन व्यवहार आहेत ते कशा पद्धतीने सुरू आहेत त्यावर काय परिणाम झालाय? आम्हीच लातूर बंदला कडकडीत प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे. सगळ्या व्यापाऱ्यांनी या आंदोलकांच्या हाकेला हो देत आपली आपली व्यापारी आपली आपली प्रतिष्ठानं ही मोठ्या प्रमाणात बंद ठेवलेली आहेत. फक्त याच्यामधनं इमर्जन्सीची सेवा आहे, मेडिकल याला वगळण्यात आले, मेडिकल आणि हॉस्पिटल ही सेवा या ठिकाणी सुरू आहे. बाकी इतर सर्व व्यवहार या ठिकाणी ठप्प आहेत आणि गेल्या अर्ध्या ते पाऊण तासापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा जो चक्काजाम यांनी केलेला आहे आंदोलकांनी, त्याच्यामुळे शिवाजी महाराज चौकात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम सुद्धा या ठिकाणी झालेला आहे. एकूणच या लातूर बंदला सर्व पक्षांनी जे आवाहन केलेलं आहे, मुळामध्ये बघायला गेलं तर राष्ट्रवादी वगळता सर्वच पक्ष याच्यामध्ये समाविष्ट झाल्याने राष्ट्रवादी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी एकाकी पडलेली आहे आणि त्यांना भाजप आणि शिवसेनेची सुद्धा याच्यामध्ये साथ मिळाली नसल्याचं दिसून येत आहे. भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश गोमचा हे आंदोलनामध्ये आहेत. शिवसेनेचे कुलदीप सूर्यवंशी हे सुद्धा या आंदोलनामध्ये हिरिरीनं यांनी सहभाग घेतलेला आहे. त्याच्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस या आंदोलनात कुठे एकटी पडली की काय असा सुद्धा सवाल यामुळे निर्माण झालेला आहे. अगदी शशिकांत, तुम्ही जसं म्हणताय की सत्ताधारी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत, त्यामुळे आपण सध्या एक दृश्य बघतोय त्यामध्ये कार्यकर्ते जे आहेत ते चांगलेच आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे.